नमस्कार मित्रांनो, श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग, यातून आपण गृहस्थाश्रम होणे हे गरजेचे असते ते का हे आपण पाहणार आहोत. आपण प्रसंगातून मतितार्थ आणि साधकांना उपयुक्त अशी माहिती अन्वयार्थातून देत आहोत. ठीक आहे, आता आपण प्रसंग पाहूया. वाढीस असताना बुवांची इच्छा संन्यास घेण्याची होती, पण अद्यापि त्यासाठी 1 वर्ष अवकाश असल्याबद्दल देवांचे सांगणे झाले. श्री गोविंद स्वामींनीही तसेच त्यांना सांगितले होते. असो, एकदा वाढीस असे घडले की श्री मौनी स्वामी बुवांकडे सकाळीच येऊन म्हणाले, बुवा, आज कोणी स्वामी भिक्षेसाठी तुमच्याकडे येणार आहेत की नाहीत? बुवा म्हणाले, आज कोणास तसे सांगितले नाही. तेव्हा मौनी स्वामी म्हणाले, आज सर्व स्वामीच तुमच्याकडे भिक्षेस येणार आहेत. स्वयंपाक लवकर करा. लगेच बुवानी भिक्षा मागून आणली आणि स्वयंपाक तयार केला. इतक्यात सर्व पुजारी मंडळींना अशौच झाल्यामुळे वाडीतील सर्व स्वामी बुवांकडे त्या दिवशी भिक्षेस आले. त्यावेळी मौनी स्वामींच्या बोलण्यातील अर्थ बुवांच्या लक्षात आला. काही दिवसांनी वाडी सोडून उत्तर दिशेस जाण्याची बुवांना देवांची आज्ञा झाली. ही गोष्ट पुजारी मंडळींना समजताच त्यांनी बुवांना न जाण्याबद्दल बरेच सांगितले. पण देवांची आज्ञा ती तर टाळता येत नव्हती. शेवटी सर्व मंडळी मौनी स्वामींकडे गेले आणि बुवांना जाऊ देऊ नका अशी विनंती करू लागले. त्यांनी मंडळींचे समाधानासाठी बरे, जाऊ देत नाही एवढेच सांगितले. निघण्याची तयारी झाल्यावर मौनी स्वामींच्या दर्शनास बुवा गेले. तेव्हा मौनी स्वामींनी विचारले, बुवा, कुठे जाणार आहात? बुवा म्हणाले, कोल्हापुरात जाणार. तेव्हा स्वामींनी सांगितले, बरे, कोल्हापुरी गेलात तर 2 दिवसापेक्षा जास्त राहू नका. हे ऐकून स्वामींच्याच मुखाने देवाची आज्ञा झाली असावी असे बुवांनी समजून घेतले, कारण त्यांनी पुन्हा परत वाडीस या असे काही सांगितले नव्हते. नंतर देवांची प्रार्थना करून दर्शन घेऊन बुवा निघाले. अन्नपूर्णाबाईही बरोबरच होत्या. कोल्हापुरात पंचगंगेच्या घाटावरच ते दोघेही येऊन पोचले. त्यावेळी अन्नपूर्णाबाईंना तेथील प्रसिद्ध सत्पुरुष कुंभार स्वामी यांच्या दर्शनाची प्रबळ इच्छा झाली. इतक्यात कुंभार स्वामी पळत पळत तेथे आले. त्यांनी अन्नपूर्णाबाईंच्या हातातील तांब्या घेऊन पंचगंगेवर जाऊन पाणी प्राशन केले व तो परत तांब्या त्यांच्या हातात दिला व पळत पळत आले तसे निघूनही गेले. थोड्याच वेळात अन्नपूर्णाबाईंना त्यांचे दर्शनही झाले व इच्छाही त्यांची पूर्ण झाली. नंतर दोघांनी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन 2च दिवस कोल्हापुरात ते राहिले व पुढे औदुंबरी श्री दत्तपादुकांच्या दर्शनासाठी जाऊन पुढे पंढरपुरास जाऊन पोहोचले. आता या प्रसंगाचा आपण मतितार्थ पाहू. मनुष्याने, विशेषतः ब्राह्मणाने, परंतु या काळात ब्राह्मण आणि इतर मंडळी असा आता भेदभाव राहिलाच नाही, म्हणून प्रत्येक मनुष्याने असे म्हटले तरी काही चुकणार नाही. सर्वांनी म्हणजे मनुष्याने आश्रमाशिवाय राहू नये असं शास्त्र सांगते. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम शास्त्रात सांगितले आहेत. तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 कर्तव्यही सांगितलेली आहेत. धर्माकडून मोक्ष आणि अर्थजनांकडून काम साध्य करणे असे मानले जाते. ब्रह्मचर्य गृहस्थाश्रमातील जीवनात धर्म, अर्थ आणि काम याचे महत्त्व सांगितलेले आहे. वानप्रस्थाश्रम आणि संन्याश्रम यात धर्मप्रचार व मोक्ष याचे महत्त्व येते. हे 4 विभाग पूर्वकालीन मनूच्या अध्ययनात सांगितलेले होते.
ब्रह्मचर्यामध्ये सर्वसाधारणपणे विद्यार्थी दशेत राहून नैतिकता व आत्मसंयम बुद्धिमत्ता पाळणे असते, तर गृहस्थाश्रमामध्ये मनुष्य सामाजिक व पारिवारिक जीवनात वाटचाल सुरू करतो. गृहस्थाश्रमात पुढच्या वाटचालीसाठी मनुष्याला प्रारब्धातील भोग व त्याचे जीवन कार्यरत असताना वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम याच्यासाठी त्याच्या बुद्धिमत्तेस वेगवेगळ्या येणाऱ्या अनुभवातून घडवले जाते. म्हणून ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रम हे मनुष्याला पाळणे हे योग्य आहे. त्यामुळे मनुष्याची मानसिकता वानप्रस्थाश्रमाकडे आपोआप होत जाते. वेगवेगळ्या अनुभवातून माणूस तयार होतो. हे तर चारही आश्रम पाळले गेले पाहिजेच असे शासनात सांगितलेले असले तरी अध्यात्म मार्गाकडे वळणारे फार कमी लोक असतात. त्यामुळे ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमातच मनुष्य रेंगाळत असतो. हे मायेचं कुंपण कोणी पार करायला मागत नाही. अनुभवाचे गाठोडे बरोबर असते, पण ज्याला समज येते तोच अध्यात्म मार्गाकडे वळून वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम याच्याकडे वळतो. त्याची बौद्धिक स्थिती त्याप्रमाणेच वाढीस लागत असते. वानप्रस्थाश्रम यातून अंशतः त्याग करणे व सेवानिवृत्त होणे, अर्थार्जनाचा विचार न करणे हा येतो, तर संन्याश्रमामध्ये भौतिक जीवनातील अनास्था आणि अलिप्ततेने जीवन व्यतीत करत असताना समाज उपयोगी जीवन जगत असताना संसारातून पूर्ण लक्ष काढून घेणे व विरक्त होऊन ईश्वरी शक्तीची ओळख करून घेणे एवढे आहे. आता याचा अन्वयार्थ पाहू. पहा बरं, उपासनेचा मार्ग धरल्यानंतर भक्ती योगातील 6ही पायऱ्या पुढे गेल्यानंतर ध्यानधारणा व समाधी अवस्थेच्या पोचण्याआधी साधकाने आपले अस्तित्व संपवून स्वतःला त्या चैतन्याचे अंश आहोत हे अनुभवणे, अविद्येचा नाश करणे व अहंकाराचा नाश या गोष्टी अनुसरण्यास हव्यात. मात्र यासाठी त्याने सावधगिरीची पावले उचलावी लागतात. कोणी पटकन या अवस्थेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेल तर ते सर्वात अवघड होऊन जाते. उपासनेचा मार्ग जेव्हा साधक चालू लागतो तेव्हा प्रारब्धापासून सुटका होण्यासाठी कर्मयोगाची गरज असते. कर्मयोग करून वाटचाल करताना सुद्धा कर्तव्यभाव असतोच की. अहंकार हा त्याला सहाय्य करीत असतो. कर्मयोग कमजोर करण्यामध्ये हे दोन्ही तत्पर असतात. पण हळूहळू कर्मयोग हा साधकाचा स्वभाव बनतो. पुढे जसजसे संस्कार क्षय होत जातात तेव्हा अंतर अनुभूती वाढत जाते, भगवत प्रेम वाढते, तसे तसे समर्पण भावही वाढत जातो. कालांतराने कर्मयोग आपोआप सुटत जातो. असे झाले की साधक ईश्वराभिमुख होतो व शक्ती जागृतीची सुरुवात होते. मात्र अजूनही अहंकार हा त्याला चिकटलेलाच असतो. येथे आपल्या स्वभावानुसार चित्तस्थिती आणि श्रद्धा याच्या योग्यतेनुसार मार्ग निवडावा लागतो. येथून पुढे जाणे हे मात्र साधकावरच अवलंबून असते. कारण या मार्गावरून पुढे जाण्यासाठी सर्व संग परित्यागाची आवश्यकता असते. म्हणूनच दृढ निश्चयाची गरज असते. जीवनाला कंटाळून या मार्गावर चालणेही पश्चात्तापाला सामोरे जाण्यासारखे आहे. यासाठी असावा लागतो तो समर्पण भक्तिभाव. लक्षात आलं? असो, पुन्हा भेटूया एखाद्या अशाच प्रसंगात. आता इथेच थांबू. गुरुदेव दत्त.